हातात अतिरिक्त पैसा खेळू लागला की मनुष्यास अनेक मोह भुलवू लागतात आणि तो त्या मोहांच्या पाशात अडकण्याचा धोका संभवतो. बिडकर, एवढ्या रात्री तुम्ही कुठे निघालात? माझं आराध्य दैवत मारुतीरायाच्या देवळात. आता प्रतिज्ञापूर्तीसाठी लागणारा कणखरपणा तोच मला दे. मारुतीराया, आता माझी प्रतिज्ञा तडीच जाऊ दे. मला सहाय्य कर. बिडकर, आम्ही तुझी दृढ उपासना बघून प्रसन्न झालो. तुझी निष्ठा आणि उत्कट भक्तिभाव यांचं फळ तुला निश्चितच प्राप्त. आता तू अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांची भेट घे. तुझं मनोरथ पूर्ण होईल. ये बिडकर, ये. आमची भेट आली आहे ना तुला. ये. आमची भेट मिळणं एवढं सोपं नाहीये. कोण येत आहे स्वामी? आमचा एक होऊ घातलेला शिष्य. धातूचं सोन्यात रूपांतर करायची किमया त्याला अवगत आहे. त्याला हे ठाऊक नाहीये ऐहिक सुखात वासनेत गुरफटलेल्याला परमार्थाच्या मार्गावर आणून त्याच्या आयुष्याचं सोनं बनवण्याची किमया आम्हाला अवगत आहे. त्याच्या आयुष्याचंही सोनं होऊ, पण त्याआधी त्याला तावून सुलाखून निघावं लागेल. बघूया किती तग धरतो ते. सोळ्या, उद्यापासून आम्ही राजवाड्यावर जाणार आहोत. आमच्या दर्शनाला कुणीही येणार नाही. जा, आमची व्यवस्था कर जाण्याची. पण का स्वामी? सुंदराचा हाही गुण लागला वाटतं तुला. चौकशा नकोय, सांगितलं तेवढं कर. वेळ आली की कळेल तुला. धातूपासून सोनं बनवण्याची किमया आलं लक्षात. स्वामी ज्याविषयी बोलत होते तो भक्त इथे येणार आहेत. ये, लवकर ये म्हणा. आता तयारीत राहायला हवं. तो आला की अगोदर सगळं धातूचं सामान सोन्याचं करून घेतो. नाही पण तेवढंच कशाला, त्याच्याकडून ती सोनं बनवण्याची विद्याच शिकून घेऊ. मग काय चोळप्पा हात लावेल ते सोनं. या बिडकर, या लवकर या. अहो अहो महाशय, स्वामी समर्थ इथेच भेटतील ना? हो, मी स्वामींचा शिष्य चोळप्पा. आपण? मी बिडकर, स्वामींच्या दर्शनासाठी आलोय. हो, आपण बिडकर का? या ना, या बसा. आपणासाठी पाणी? नाही नाही नको, मला स्वामींना भेटायचंय. या ना मग, आताच बसले स्वामी. या या. सोळप्पा, हे बिडकर स्वामींच्या दर्शनासाठी आले. या. पण स्वामी आत नाहीये. सकाळीच राजवाड्यात गेले. स्वामी एवढ्या लवकर राजवाड्यात गेले? मला तर वाटलं. असो बिडकर, अहो स्वामी राजवाड्यात गेले त्यामुळे आता दर्शन होणं कठीण. सोळप्पा, मला काहीही करून स्वामींचं दर्शन घ्यायलाच हवं. स्वामी आता पुन्हा कधी दर्शन देतील ते सांगणं कठीण आहे. हो, पण तुम्ही असं करा, तुम्ही आज इथंच मुक्काम करा.
म्हणजे स्वामींचं दर्शन घेता येईल. धन्यवाद. फार उपकार झाले तुमचे. अहो, त्यात काय मोठं. स्वामींच्या भक्तांसाठी आपलं घर पाहुणचारच नेहमीच सज्ज असतं. आणि कसं आहे, त्यात पाहुण्यांकडून आमचाही लाभ असतोच की. म्हणजे पाहुण्यांकडून शिकता येण्यासारखं बरंच काही असतं. त्यातून पाहुणा तुमच्यासारखा एखादा तज्ञ असेल तर मग ही मनात आणलं तर आपणाकडूनही बरंच काही शिकता येण्यासारखं आहे मला. अर्थात आपण मनावर घेतलं तर. मी तुम्हाला काय शिकवणार? मी असं ऐकू नये की धातूपासून सुवर्ण बनवण्याची किमया आपल्याला अवगत आहे. आपण ती किमया मला शिकवाल? अहो थोडंफार तुम्हाला त्याची काय गरज? धातूपासून सुवर्ण बनणार असेल तर कुणाला नकोय? अहो पण प्रत्यक्षात परीसच इथं तुमच्या जवळ आहे. आयुष्याचं सोनं करणारा परीस साक्षात स्वामींच्या रूपानं इथं. त्याच्या पुढे सगळ्या गोष्टी नगण्य. माझा ऐकाच ओळख. अहो या असल्या ऐहिक गोष्टींचा ध्यास नका ठेवू. यामध्ये काहीच अर्थ नसतो. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो. पण तसंही आता केवळ स्वामींच्या दर्शनाचीच आस लागली आहे. आता स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 मारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. पिडकर उठ. आम्ही तुझी तळमळ ओळखलीये. तुझा मनोनिग्रह, तुझा उत्कट भक्तिभाव यांची आम्ही परीक्षा घेतली. तू उत्तीर्ण झालायस. उठ. स्वामी स्वामी. अरे आप पांव क्यों छूते हो? उठो. अब तुम्हारा काम हो गया. चले जाओ जाओ. स्वामी स्वामी मला आपल्या चरणांजवळच राहू द्या स्वामी. मला परमार्थाला लायक बनायचंय स्वामी. मी परमार्थाला जाऊ शकत नाही. ते माझ्या ताकदी बाहेरचं आहे असं बोलले ते एक साधू महाराज मला. मला ही लेखलं होतं. माझी अवहेलना केली होती. स्वामी मला त्यांना दाखवून द्यायचंय की परमार्थ मार्ग मला साध्य होऊ शकतो. मी त्यात अग्रेसर होऊ शकतो.
अरे तू ते त्या साधूला दाखवून दिलंयस. ते कसं स्वामी? बघ, नीट निरखून बघ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. काही खून पटते. स्वामी 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 स्वामी, तुम्ही स्वतः माझ्यातला अहंकार डिवचून मला या मार्गाला आणलं, माझ्यातली जिद्द जागी केलीत, माझ्यातलं स्वत्व जाग केलं. धन्य झालो स्वामी, धन्य झालो मी. स्वामी, मला आपल्या चरणांजवळच राहू द्यात. आपला उपदेश होईपर्यंत मी आपली सेवा करतच राहणार आहे. बीडकर, अहो मध्यरात्र होत आली. रात्रीपासून स्वामींचे पाय चेपताय तुम्ही. दमला असाल. अहो झोपा आता. नाही सोळप्पा, जोवर स्वामी पुरे म्हणत नाहीत तोवर मी थांबणार नाही. तसंही असंख्य भक्तांचा उद्धार करणाऱ्या या फुलासारख्या कोमल परमपवित्र चरणांची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं मला. हा दुर्लभ स्पर्श मला मनी मानसी साठवून घेतो. सोळप्पा, यात इतकं सुख आहे ना की असं वाटतं हे चरण सोडूच नाहीत. स्वामींची आज्ञा झाली की मी थांबेन. आणि हो, तुम्ही झोपलात तरी हरकत नाही. बर. माझ्या कसोटीचा क्षण आहे. याही परीक्षेत मला उत्तीर्ण व्हायला हवं. मी घाबरणार नाही. स्वामी सेवा करताना मरण आलं तर त्यासारखं सुंदर दुसरं मरण नाही. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी तू बड़ा राक्षस जीन है.
राक्षस जीन, निकल जाए यहां से। स्वामी, स्वामी, माझ्यावर आपला अनुग्रह झाला स्वामी। अरे तेरे बाप से कुछ लेना देना है? सेवा करो, बेडकरा, सहस्त्र भोजन घाल, तुझा कार्यभाग सिद्ध होईल। तशी आपली आज्ञा स्वामी। चल बेटा, चलो निकलेंगे। चल। काय झालंय? स्वामींनी तुमच्या श्रीमुखात भडकवली आणि तुम्ही म्हणताय स्वामींनी अनुग्रह केला? जोळप्पा, अहो बिडकरांचा चेहरा पाहताय ना, किती अवर्णनीय आनंदाने लकाकतोय। स्वामीने मला जी काही आनंदाची अनुभूती दिली आहे ना, त्याची तुलना दुसऱ्या कुठल्याही भौतिक सुखाशी करता येणार नाही। किंबहुना त्याचं वर्णन करता येणंच अशक्य आहे। अरे हो, स्वामींचं आज्ञापालन करण्याची तयारी करण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवे। मी धर्मशाळेत जाऊन येतो। धर्मशाळेत कशासाठी? सहस्त्र भोजनासाठी आवश्यक असलेला पैसा, त्याची व्यवस्था तर करायलाच हवी ना। धर्मशाळेत माझं काही सामान ठेवलंय, त्याच्यामध्ये अत्तराच्या बाटल्या आहेत। त्या बाटल्या विकून आपल्याला पैसे मिळवता येतील। मी येतो तुमच्यासोबत, तेवढीच मदत होईल नाही का? ठीक आहे, चला चला। अहो चोळप्पा, असं ऐका, खरंच नका त्या फंदात पडू। अहो आतापर्यंत मी सुद्धा त्या धंद्याला विसरलोय। माझे हात सुद्धा पळून घेतलेत मी ते त्यामुळेच। नाही, तुम्हाला असं नाही कळणार। माझा पूर्व इतिहास तुम्हाला सांगतो। चोळप्पा, सराफीचा आणि गंधाचा व्यवसाय होता माझा। त्याच्या जोडीला पराकाष्ठेचे प्रयास केले। मग काय विचारता, अगदी राजेशाही थाटात राहू लागलो मी। पुढच्या वेळेस येईन तेव्हा लग्न करू म्हणून। करू ना, इतकी घाई काय? पण मला ना एक छोटंसं काम आहे। तसं वचन द्याल मला? आणि परिणाम असा झाला की मी कामवासनेत बुडून गेलो, अगदी पूर्णपणे त्यात रुतून गेलो। परमार्थ मार्गापासून दूर फेकला गेलो। मग स्वामींची भेट झाली आणि त्यांच्या कृपेने मला माझा मार्ग पुन्हा गवसला। आता मात्र कानाला खडा। यापुढे काहीही झालं तरी सुद्धा वासना आणि मोहाला बळी न पडता माझा किमयेचा उद्योग मी करणार आणि आजन्म स्वामींची सेवा करत राहणार। चोळप्पा, अहो मी हे साध्य केलं खरं, पण त्यापायी मला बरंच काही भोगावं लागलं। अहो या सगळ्यातनं मी गेलोय, म्हणूनच तर तुम्हाला सांगतोय की यापासून तुम्ही दूर राहिलेलंच बरं। तुमची इच्छा नसेल तर सरळ तसं सांगा ना, त्यासाठी एवढी आडवळणं कशासाठी? ठीक, तुमची इतकी इच्छा आहे ना, मग आपण यावर नंतर विचार करू।
आणि मगच तुम्हाला ही किमया शिकवायची की नाही याचा निर्णय घ्या. अहो तुर्तास ते सहस्त्र भोजन पार पडण्याची तयारी मला सुरू करायची आहे. चला. अरे स्वामी हे काय झालं? सगळ्या अत्तराच्या बाटल्या जमीनदोस्त झाल्यात. सगळ्या अत्तराचा नाश झाला. आता मी तुमचं आज्ञापालन कसं करू? सहस्त्र भोजन कसं घालू मी? या अत्तरावरच तर माझी सगळी मदार होती. पण आता ते शक्य दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ आता माझा कार्यभाग कधीच साध्य होऊ शकणार नाही का? काय करू मी आता? बिडकर, काय झालं? हे बघा ना, सगळं अत्तर सांडून गेलं. आता सहस्त्र भोजन कसं काढणार मी? माझी सगळी भिस्त याच्यावरच. अहो बिडकरांना ठेच लागली आणि त्यांचं सगळं मनोरथ धुळीला मिळालं. आपली अडचण मी समजू शकतो. आपल्याला सहस्त्र भोजन घालायचं होतं ना, पण माझ्याकडे एक उपाय आहे. माझ्या एक ओळखीचा वाणी आहे. आपण त्याच्याकडनं उधारीवर वाण सामान घेऊ आणि सहस्त्र भोजनाचा कार्यक्रम पार पाडू. हा, पण म्हणजे वाणी उधारीवर सामान देणार की फुकट देणार? उधारीवरच हो. अहो पण म्हणजे ती रक्कम कधी ना कधी चुकवावी लागणारच ना. बाळप्पा, आपण त्या वाण्याचे पैसे चुकते तरी कसे करणार? या अत्तराच्या फुटक्या बाटल्या विकून? हो हो, पण या अत्तराचा देखील उपयोग होऊ शकतो ना. हो, या फुटलेल्या अत्तराच्या कुप्यांचा काय उपयोग होणार आहे? हे बघा बेडकर, या फुटलेल्या कोप्यातून आपण उरलं सुरलं अत्तर काढायचं, त्याचं अष्टगंध करायचं. मी ते महाराजांना देऊन दाखवीन. त्यांना जर ते आवडलं तर ते खरेदी करतील. आपला प्रश्न सुटेल. वा, अप्रतिम. बाळप्पा, जवळप्पा, आपण दोघांच्या मदतीमुळेच हे अष्टगंध तयार करणं शक्य झालं. फार कष्टाचं काम होत आहे. आता आपलं हे अष्टगंध तर तयार झालंय. बाळप्पा, हे घ्या आणि महाराजांकडे घेऊन जा. वा, हे अगदी उत्तम दर्जाचं झालंय. स्वामी, अष्टगंध तर तयार झाले आणि आता ते महाराजांकडे पोहोचून त्याची अपेक्षित किंमतही मिळेल असं वाटतं. सहस्त्र भोजनाची तयारीही झाली आणि हो, बाळप्पांची ओळख होती म्हणून त्या वाण्याने सगळं सामान अगदी उधारीवर दिलं. आता त्याचे पैसेही लवकरच चुकते करता येतील. बिडकर, बिडकर, आपलं सर्वच्या सर्व अष्टगंध महाराजांनी खरेदी केलं आणि आलेल्या पैशातून वाण्याची उधारी चुकती झाली.
सर्व कसं ठरल्याप्रमाणे झालं. ही सगळी स्वामींचीच कृपा. बिडकर, खाना तो दिया, अब दक्षिणा देगा कि नहीं? देगा कि नहीं? स्वामी, आपण आज्ञा करावी. तू दक्षिणा नहीं दे पाएगा. ठीक है, हमें एक वचन दे दो. स्वामी सांगा, काय गुरुदक्षिणा देऊ मी आपणास? बेटा, ये जड़ी बूटी का धंधा छोड़ दो. स्वामींचा शब्द हेच आपल्यासाठी ब्रह्मवाक्य आहे. आता आपल्या आयुष्याचं सोनं करून घेण्याची वेळ समोर आली आहे. स्वामी आपल्याकडून असं वचन मागतायत, त्यामागे आपल्या भल्याचाच हेतू असणार याबद्दल यत्किंचितही शंका नाही. तसंही हे आयुष्य आता स्वामींनी आखून दिलेल्या मार्गावरूनच जाणार आहे. तेव्हा आता स्वामी सांगतील त्याचा त्याग करण्यास सिद्ध आहे मी. क्यों? क्या सोच रहे हो? स्वामी, आता या क्षणापासून मी हा धंदा सोडला. आता यापुढे तुम्ही सांगाल तसाच मी जगेन. बिडकर, यापुढे आमच्या दर्शनाला यायची आवश्यकता नाही. जाओ, तुम नर्मदा परिक्रमा करो. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, काय रे संताजी, चेहरा फुललेला दिसतोय. तुझा डबघाईला आलेला धंदा पुन्हा तेजीत आला वाटतं. होय स्वामी, म्हणून मी आपणासाठी एक छोटीशी भेट आणली. आमच्यासाठी काय आणलंयस? स्वामी, यात 200 सोन्याच्या मोहरा आहेत. खरं तर मी आपणास काय देणार स्वामी, तरीही मी आपणासाठी फुल ना फुलाची पाकळी आणली. संताजी, अरे तुझा भक्तिभावच आमच्यासाठी पुरेसा आहे. हे द्रव्य आम्हाला काय कामाचं? घेऊन जा दे. पण स्वामी, जर का आपण याचा स्वीकार केला तर मी खूप उपकृत होईल. आपली अल्पशी सेवा घडेल स्वामी. ठीक आहे, आता त्या मोहरा घेऊन जा. योग्य वेळ आली की आम्ही त्या तुझ्याकडून घेऊ. हे काय हिशोबात एवढी मोठी तफावत? प्रत्यक्षात एवढा खर्च झालेला नसताना तुम्ही मात्र आवाढव्य खर्च दाखवलाय. मग मला सांगा, एवढी रक्कम गेली कुठे? खर्च झाली. कशी? कुणी केली खर्च? अहो बोला की झडझडून. या गोष्टीचा जाब मला द्यावा लागणार आहे. तुमच्यासारखं तोंडाला टाळं ठेवून गप्प बसायला लागणार नाही. तुम्ही इथले कर्मचारी ना, मग सावकाराचा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहिती आहे. अहो पै आणि पैचा हिशेब ठेवतात ते. कावळ्यासारखी नजर आहे त्यांची.
मी केलेला हिशेब ते पुन्हा तपासून पाहतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेचा हिशेब त्यांना द्यावाच लागेल. मला सांगा, कुठे गेली एवढी रक्कम? गणेशराव, यावेळी जरा घ्या ना सांभाळून. सांभाळून घेऊ? हा, म्हणजे कसं आहे ना गणेशराव, की अहो अशी घोळ आपण नेहमीच करत राहू ना, म्हणजे त्यात तुमचाही फायदा होईल आणि एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. काय बरोबर ना? म्हणजे तुम्ही मला फितूर करू पाहताय, चोरी करायला तुमच्यात सामील करू पाहताय. तर अहो, मी स्वामींचा भक्त आहे. तुमच्यासारख्या लांड्याला बाड्यांना कधीही सहकार्य करणार नाही. चला माझ्यासोबत. अहो गणेशराव, संताजी संताजी संताजी, अहो ऐका ऐका ऐका. अहो काय झालं सुंदराबाई, आणि अशा धापा का टाकताय? हो, धापा नको टाकू तर काय करू? केव्हाची हाका मारते तुम्हाला, तुम्ही आपल्याच तंद्रीत. अहो मी स्वामींचं नामस्मरण करीत चाललो, पण आपलं माझ्याकडे काय काम? तुमचं ओझं जरा हलकं करायचं होतं मला. ओझं? कसलं? ती थैली आणा इकडे. का स्वामींनी मागवली का? नाही हो, त्यांनी नाही मागवली, पण त्यांनी नाही म्हटलं म्हणून लगेच घेऊन जायची का? स्वामी आहेत संत पुरुष, त्यांना असल्या भौतिक गोष्टींची आवड नाही. बोलून चालून विरागी माणूस तो, पण तरीही त्यांच्या पूजेसाठी म्हणा, त्यांच्या सेवेसाठी म्हणा, पैसे लागतातच. असल्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष नसतं त्यांचं. ते सगळं मलाच बघावं लागतं. तुम्हाला जर खरंच त्यांची सेवा करायची इच्छा असेल ना, आणा ते पैसे माझ्याकडे. तुमची अगदी भरभराट होईल बघा. संताजी, काय करताय हे? ही थैली सुंदराबाईंच्या स्वाधीन करू नये. स्वामींची सेवा हे फक्त तुम्हाला सांगण्याचं कारण. सगळे पैसे स्वतःच्या घशात घालतील, स्वतःसाठी खर्च करतील. स्वामींच्या सेवेकरताच या पैशांचा वापर व्हावा असं तुम्हाला वाटतंय ना? मग ती थैली माझ्याकडे, मी त्याचा अगदी योग्य वापर करीन. म्हणजे योग्य वापर करे. तोंड बघा योग्य वापर करणाऱ्यांचा. राणीच्या बेड्या पडला होता तेव्हा आत्ताच योग्य वापर केला होता नाही का तुम्ही? सुंदराबाई, स्वतःचे हात बरबटलेले आहेत आणि दुसऱ्यावर चिखलफेक करताय. एक वेळी स्वामी तुम्हाला सोडून देतात, नाहीतर एव्हाना. काय एव्हाना? काय एव्हाना सांगा? बाई चोळप्पा, तुम्ही असे या थैली करता भांडू नका. त्याचा काही एक उपयोग होणार नाही. म्हणजे ही थैली मलाच द्यायची हे तुम्ही निश्चित केलं ना? नाही, ही थैली मी तुमच्या दोघांपैकी कोणालाच देणार नाहीये. अहो, मी स्वामींची आज्ञा ऐकणार. कारण स्वामींनी मला सांगितलंय की योग्य वेळ येईल तेव्हा ही थैली ते स्वतः घेतील. तोपर्यंत मी याचा सांभाळ करेन. येतो मी. तुमच्यामुळे माझ्या मोहरा गेल्या. काय हो, प्रत्येक वेळेला चोळप्पा तुमचं हे असंच असतं. सावकार, अरे 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 एकदम न विचारता एकदम आतमध्ये कसे घुसताय रे तुम्ही? कसे घुसताय तुम्ही? सावकार, यावंच लागलं, कारण यावेळच्या हिशेबामध्ये मोठा घोळ झालाय सावकार, आणि तो यांच्यामुळेच. काय? तो कसा काय? काय केलं यांनी? यांच्या मुलीच्या लग्नासाठी जमा रकमेतील काही रक्कम यांनी परस्पर उचलली. जेव्हा हिशेबाला बसलो तेव्हा या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या. एवढंच नाही सावकार, तर ही पद्धत अशीच पुढे ठेवूयात. तुमच्या डोळ्यात धूळ फेकूयात आणि आपले खिशे भरूयात असं आम्हीच दाखवत होते मला. अर्थात यांच्या या काळ्या कृत्यात अजिबात सामील होण्यास मी नकार दिला आणि तुमच्या समोर घेऊन आलो. म्हणजे आजवर मी माझ्या पदराखाली साप बाळगले तर इतके बैमान झालात का रे? अरे शरम वाटत नाही का रे तुम्हाला? माझ्याशी दगाबाजी केली. अरे बोला ना, माझ्याशी दगाबाजी करता?
अरे चालतं वाईट चालतं वाईट ना पुन्हा येऊ नका इकडे दूर वाईट ना. गणेशा पोरा, अरे म्हणूनच तर तुझ्यामुळे मी इतका निर्धास्त राहू शकतो बाबा. सावकार तुमचे फार उपकार आहेत माझ्यावर. आज मी जो कोणी आहे ते फक्त आपल्यामुळेच. मला एक सांग, छोकरा कसा आहे तुझा? त्याची प्रगती खूप छान आहे. आता 1 वर्षाचा होतोय तो. त्याच्याबद्दलच मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अरे बोल ना. मला सुट्टी हवी होती. कशाला? बायको मुलाला घेऊन ज्योतिबाला आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाऊन येईन म्हणतो. अरे मग जा ना, खुशाल जा. हा पण आपली महत्वाची कामं पूर्ण करून जा. काय रे बघ, हे घे. हा हे काय? या 200 मोहरा आहे. या घेऊन तू माझ्या भावाच्या गावी जा. त्याला या मोहरा दे आणि त्याच्याकडनं माल घेऊन ये. काय? हो. बघ रक्कम मोठी आहे, सांभाळून जा. हा ठीक आहे, निघ. येतो मी. नाही 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 काय झालं काय झालं काय झालं. अरे अहो हे काय, क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. अगं पण त्याला झेललं ना मी. बघ बघ कसा खेळतोय बघ तो. अहो तो लहान आहे अजून, त्याला काय कळतं. आपण सांभाळून नको का राहायला. बरं ते जाऊन दे, ह्यात भाकर दिले वाटेत खा. आणि असं अचानक कुठे जायचं ठरलं? अगं मी नाही ठरवलं, सावकारांनी काम सांगितलं की सोनं असलेली थैली घेऊन जायचं आणि त्यांच्या भावाला द्यायची. मी त्यांच्याकडनं काम घेऊन यायचं. अहो पण एवढी मोठी जोखीम तुम्ही कशाला पत्कारलीत? काही उलट सुलट झालं म्हणजे? तुम्ही बायका म्हणजे ना उगाच घाबरत असता. आपल्यासारख्या स्वामींच्या भक्तांना कसली आली अगं जोखीम. अगं तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती ऐकलीस ना तर तू पण आनंदाने गिरकी घेशील बघ. तुमचं आपलं काहीतरीच. पण काय सांगायचंय ते सांगा ना. अगं हे काम घेऊन परत आलो ना की सावकारानं माझी सुट्टी मंजूर केली आहे. मग आपण ज्योतिबाच्या आणि महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊन यायचं. खरंच? अगं म्हणजे काय, स्वामींचं सांगणं ते कधी डावललंय का मी? आपल्याला मुलगा व्हावा म्हणून आपण स्वामींना नवस केला होता. त्यावेळी स्वामी काय बोलले होते आठवते तुला? मुलगा 1 वर्षाचा झाला की त्याला घेऊन तुम्ही महालक्ष्मीच्या आणि ज्योतिबाच्या दर्शनाला जाऊन यायचं. स्वामी जसे बोलले तसं झालं. आता आपण त्यांना दिलेलं वचन पाळायला हवं. आपल्याला मुलगा झाला, तो 1 वर्षाचा सुद्धा झाला. आता आपण स्वामींना दिलेलं वचन पाळायला हवं. अहो देव दर्शनाला जायचं म्हटलं तर 4 पैसे गाठीशी हवेत आणि ते आपल्याकडे नाही आहेत. सावकाराकडनं कामाचे तरी पैसे घेतलेत का? नाही अजून. तुला माहितीये ना सावकार म्हणजे त्यांच्या हातून पैसा सुटत नाही. तू एक काम कर ना, आपण साठवलेले पैसे आहेत ना ते घे सोबत, ते घेऊन जाऊ. अहो पण ते पैसे आपल्या बाळाच्या भविष्यासाठी आहेत. अगं स्वामींना दिलेलं वचन महत्वाचं. बाळाच्या भविष्याची काळजी स्वामी करतील. मी जाऊन येतो तोपर्यंत तू यात्रेला जायची तयारी कर.